सुट्टीच्या दिवशी लेकरं घरी असली की त्यांना सारखं काहीतरी चटपटीत पाहिजे असतात, तर सारखं काय द्यायचं हा सगळ्या आयांना पडलेला खूप मोठा प्रश्न असतो. तर त्यांना सारखं चांगलं काहीतरी दे, वेगळं काहीतरी दे, हे लेकरांचं चालूच असतं. आता म्हटलं पटकन तयार होणारे आपण आता मसाला पापड तयार करतो त्याच पद्धतीने पापड चाट तयार करावा. तर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, बटाटा होता उकडलेला एक, तो टाकला, चाट मसाला टाकला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. आता मुलं खाणार असतील तर थोडंसंच टाकून घ्यायचं आणि बारीक शेव टाकलेली आहे आणि अजून थोडीशी वेगळी शेव असेल जाडसर वगैरे तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं प्लेटमध्ये सर्व करून देऊ शकता. आता आणि यावरून अजून थोडासा मी शिल्लक ठेवलेलं होतं, कांदा, बटाटा, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक शेव टाकून दिली. आता असं पण तुम्ही खाऊ शकता. आणि यामध्ये तुम्हाला जर ही आपली लाल चटणी असते आपण जी ढोकळा समोश्यासाठी खातो ती सुद्धा टाकून मस्त